नमस्कार श्रोते हो, मी आहे प्राध्यापिका सविता दिनेश मोरे उर्फ मोहोळ मॅडम. बऱ्याच दिवसांनी माझा आवाज ऐकताय ना. आज एक नवीन अहवाल तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे. हा अहवाल आहे एका पुरस्कार सोहळ्याचा. पुण्यामध्ये नुकताच ज्ञानदायिनी प्रतिष्ठान पुणे या संस्थेच्या वतीने कर्तृत्ववान महिलांसाठी पुरस्कार सोहळ्याचे वितरण करण्यात आले. 23 ऑगस्ट 2026 रविवार या दिवशी हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आलेला होता. गरवारे कॉलेजच्या जवळ धोंडूमामा साठे होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज सेमिनार हॉलमध्ये हा रंगतदार सोहळा आयोजित करण्यात आलेला होता. आदर्श माता पुरस्कार, आदर्श शिक्षिका पुरस्कार, आदर्श समाजसेवक पुरस्कार, आदर्श उद्योजिका पुरस्कार, आदर्श कलागौरव पुरस्कार असे समाजामध्ये विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींसाठी हा पुरस्कार सोहळा होता. या कार्यक्रमामध्ये आदर्श शिक्षिका 2026 म्हणून माझाही पुरस्कार करण्यात आला. गेली 15 वर्ष वाणिज्य विभागामध्ये मी काम करते. अनेक विद्यार्थी हाताखालून घडून गेलेत, जे त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये खूप छान काम करत आहेत आणि स्वतःचा उदरनिर्वाह करत आहेत. आणि आवर्जून भेटून मला सांगत आहेत की मॅडम, आम्ही या पदावर आहोत, आम्ही हे काम करत आहोत. हे ऐकून खूप छान वाटते. एक मूल्य संस्कारी पिढी घडवण्यामध्ये माझे छोटेसे योगदान कामी येते या विचारानेच मी धन्य होते. या पुरस्कार सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे आदर्श माता पुरस्काराने वितरित करण्यात येणाऱ्या या आदर्श मातांना ज्ञानदायिनी प्रतिष्ठान पुणे यांचे सर्वेसर्वा असणारे श्री मधुकर सरवदे सर आणि सौ वंदना सरवदे मॅडम यांनी या मातांचे पाय धुवून हळदी कुंकू आणि अक्षदांनी औक्षण केले. एंट्री करत असतानाच सर्व महिलांना माता शिक्षिका, उद्योजिका, उद्योजक, समाजसेविका, कलागुण सादर करणारे कलाक्षेत्रातील काही नामवंत व्यक्ती यांना ओळीमध्ये उभे करून मेन प्रवेशद्वाराच्या समोरून एंट्री करत असताना त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे सिनेतारका, प्रमुख अतिथी शर्मिला वंडरकर, श्रीनिवास कळसे, अनुश्री खांडेकर तसेच भारत सरकार मंत्रालयाचे माजी डेप्युटी डायरेक्टर यशवंत मानखडेकर, भारतीय विद्यापीठच्या प्राचार्य भाग्यश्री जोगदेव, विप्रोच्या वरिष्ठ अधिकृत अधिकारी ज्योती साळवी मॅडम, ज्येष्ठ साहित्यिक व इतिहास संशोधक विलास खरात सर उपस्थित होते. जय जिजाऊ, जय रमाई, जय सावित्री अशा पद्धतीच्या नारा या महिला देत होत्या आणि अतिशय सुंदर असे वातावरण या ठिकाणी तयार झालेले होते. सुंदर आणि मंगलमय वातावरणामध्ये विद्येचे माहेरघर असणाऱ्या या पुण्यनगरीमध्ये हा पुरस्कार सोहळा उत्साहाने पार पाडला गेला. स्त्रियांना स्वतःचे कौतुक करून घेणे फार आवडते. शाब्बासकीची थाप मिळाली तर काम करण्यासाठी अधिक उर्मी मिळते. त्यामुळे असे कौतुक सोहळे वारंवार झालेच पाहिजेत, जेणेकरून महिलांना त्यांनी केलेल्या विशेष कामाचे कौतुक तर होईलच आणि अधिक जिद्दीने, जोमाने या महिला काम करण्यासाठी प्रेरित होतील. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय सावित्री, जय रमाई.